मी हे तोरण या ठिकाणी घेऊन येण्याचं काम मी केलेलं आहे. परंतु मी सातत्यानं सांगतो की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माझा बळीराजा सुखी होऊ दे, चांगला पाऊस पडू दे, सगळ्या लोकांना सुबुद्धी मिळू दे, अशा पद्धतीच्याच भावना सातत्याने व्यक्त करत असतात. याही वेळी त्यांनी या उत्सवाला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि बळीराजाच्या समृद्धीसाठी प्रार्थना केलेली आहे. आज एकीकडं हा इतका मोठा धार्मिक सोहळा होत असताना दुसरीकडं आपल्याच जिल्ह्यामध्ये आज आणि उद्या परत एकदा जरांगे पाटील सहभाग घेत आहेत. आज रात्री आणि उद्या सकाळी शेवटची पश्चिम महाराष्ट्रातली शेवटची सभा म्हणतात. मला वाटतं आपण आता एका खूप चांगल्या उत्सवामध्ये आहे. अशा ठिकाणी आपण राजकीय प्रश्न विचारू नये अशी माझी भावना आहे. त्यामुळे राजकीय प्रश्न मला इथून बाहेर गेल्यानंतर विचारा, मी उत्तर देईन तुम्हाला. राजकीय प्रश्न जरी एकीकडे असला तर मोठं सामाजिक वातावरण निर्माण झालंय. म्हणून जरांगे पाटील हे कोणताही राजकीय पॅच न घेता आंदोलन करताना पाहायला मिळतं. तुमचा काय आक्षेप आहे? काही राजकीय म्हणताय, राजकीय म्हणताय आपण, राजकीय प्रश्न म्हणताय आपण सावताबाबांच्या तोरण हंडी महोत्सवात आपण आहे आणि या ठिकाणी मला वाटतं अशा पद्धतीची चर्चा होणं उचित नाही असं माझं मत आहे. माझं कोण काय करतं आहे याच्या बाबतीतला विषय त्याच्या अंतर्मनाला माहिती असेल. त्यामुळं आम्ही पहिल्यापासून सांगितलं की देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, ज्यांनी आजपर्यंत जे कुणी केलं नव्हतं, जे आजपर्यंत कोणाला करता आलं नव्हतं, अशा पद्धतीचे निर्णय घेतले. मराठा समाज बांधवांच्या आरक्षणाचा निर्णय घेतला आणि मराठा समाजाच्या आरक्षणासोबत अनेक विषय आपण पाहिले की मराठा समाजाच्या युवकांना ताकद देण्यासाठी सारथीच्या माध्यमातून, नानासाहेब पाटील विकास महामंडळाच्या माध्यमातून आणि मराठा समाजाचे हॉस्टेल्स असतील किंवा अन्य मराठा समाजाचे प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेली आहे आणि मला वाटतं याचे साक्षीदार आपण सगळेजण आहोत. त्यामुळं मोठ्या मनानं आपण झालेल्या कामाचं तर कौतुक आपण केलं पाहिजे. त्यामुळे मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना मनापासून धन्यवाद देईन. मुख्यमंत्री महोदय असेल, आम्ही सगळेच आग्रही होतो सभागृहामध्ये की मराठा समाजाला त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे. भाऊ, पण एकीकडे प्रश्न हा आहे की थेट बावनकुळे जे आहेत ते जरांगे पाटलांच्या प्रत्येक सभेमध्ये लक्ष होताना पाहायला मिळत आहेत की कुठं प्रमाणपत्र रद्द करण्याचं काम हे फडणवीसांच्या माध्यमातून बावनकुळेंनी केलंय. कसं पाहताय, काय प्रत्युत्तर असेल? हा प्रश्न तुमचा आहे का समाजाचा आहे? माझा आहे, स्वतः वैयक्तिक पत्रकारांना मी विचार. वैयक्तिक प्रश्न आहे तुमचा, मग त्याला वैयक्तिकच उत्तर देईन ना मी. काय भाऊ, काय सांगताय? हा पण TV चॅनल समोर विचारतो, मी वैयक्तिक प्रश्न म्हणतो. वैयक्तिक नाही, मी प्रश्न मीडियामधूनच विचारतोय. माड्याच्या सभेमध्ये भाऊ आक्षेप घेतलाय, थेट माड्याच्या सभेमध्ये जरांगे पाटलांनी हा आक्षेप घेतला होता. कोणी काय आक्षेप घेतला याच्या संदर्भात मी माहिती घेतलेली नाही. आपण बघितलं की मराठा समाजाच्या लाखो मराठा समाज बांधवांना दाखला देण्याचं काम आदरणीय फडणवीस साहेबांच्या सरकारनं केलेलं आहे. त्या सरकारमध्ये बावनकुळे साहेबसुद्धा काम करतात. दाखले देण्याचं काम हे प्रांत ऑफिसमधून होतं, कलेक्टर ऑफिसमधून होतं, म्हणजे इतर यंत्रणेमार्फत होतं. पण दाखल्याचा आपण पाहिला असेल की काय म्हणते त्याला, व्हॅलिडिटीचा निर्णय ही एक स्वतंत्र यंत्रणा करते. त्याला न्यायालयाचा दर्जा प्राप्त झालेला आहे, ही यंत्रणा करत असते. त्या यंत्रणेमध्ये कुणी हस्तक्षेप करत नाही. त्यामुळं जे दाखले योग्य असतील, जे दाखल्यामध्ये कुठेही काही प्रॉब्लेम नसेल, अशा दाखल्यांची व्हॅलिडिटी होईलच. परंतु जर चुकून एखादा दुसरा दाखला, असे किती दाखले हे झाले, एखादा दुसरा दाखला जो चुकीच्या मार्गाने मिळवला असेल तर त्यालाही आपलं समर्थन असता कामा नये, हे या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. प्रोसिजरनुसार चालू आहे, वैयक्तिक हेतू ठेवून काही बिलकुल कुणाचाच वैयक्तिक हेतूचा संबंधच असू शकत नाही. आपण बघितलं की या कुणबी दाखल्यावर अनेक आमचे मराठा समाजातले बांधवसुद्धा जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नोकऱ्या, आपण कदाचित हे सगळं विसरून जातोय. त्यामुळे हे सगळं करत असताना माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेबांचं, भारतीय जनता पक्षाच्या आमच्या महायुती सरकारचं योगदान आहे, ही गोष्ट आपण या निमित्ताने ठेवली पाहिजे. आपण पुन्हा म्हणाल की आंदोलन केलं समाजाने आंदोलन आत्ताच नाही केलं, सातत्यानं केलेलं आहे. त्यावेळेचे मुख्यमंत्री तुम्हाला आठवत असतील, त्यांच्याही समोर आंदोलन केलं, पण त्यांना न्याय द्यायची भूमिका माननीय देवेंद्रजींनीच घेतली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.